संसदेत तब्बल 141 खासदारांचं निलंबन झालं आणि देशाचं राजकीय वातावरण पार ढवळून निघालं। पण खासदारांचं निलंबन झालं म्हणजे नेमकं काय झालं? निलंबनात खासदारांचे कोणते अधिकार काढून घेण्यात येतात? खासदारांचं निलंबन करण्याचा अधिकार कुणाला असतो? खासदारांचे अधिकार किती दिवसांपर्यंत काढून घेण्यात येतात? निलंबित झालेल्या खासदारांना न्यायालयात दाद मागता येऊ शकते का? याच 5 प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊयात। पहिला प्रश्न पाहूयात। खासदारांचं निलंबन झालं म्हणजे काय झालं? खासदारांना विशेष काळासाठी निलंबित करण्यात येतं। या वेळेत निलंबित झालेले खासदार संसदेत प्रवेश करू शकत नाहीत। त्याचबरोबर निलंबनाच्या कालावधीत खासदारांना कोणत्याही समितीत उपस्थित राहता येत नाहीत। खासदारांचे कोणते अधिकार काढून घेण्यात येतात? संसदेत एखाद्या विषयावर चर्चा करायचा अधिकार, सभागृहात खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर मागण्याचाही अधिकार खासदारांनी गमावलेला असतो। निलंबनाच्या या काळात खासदारांना दैनिक भत्ता देखील मिळत नाही। खासदारांचं निलंबन करण्याचा अधिकार कुणाला असतो? लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती यांना खासदारांच्या निलंबनाचा अधिकार आहे। एखाद्या सदस्याला कामकाजाबद्दल पूर्वग्रह आहे असं वाटल्यास सभागृहाच्या सभापतींना सदस्यांचं निलंबन करण्याचा अधिकार असतो। खासदारांचे अधिकार किती दिवसांपर्यंत काढून घेण्यात येतात? निलंबनाचा कालावधी लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती ठरवतात, पण हा कालावधी विशेष अधिवेशनाच्या वेळेपेक्षा जास्त असू शकत नाही। खासदारांचं निलंबन हे संसदेच्या प्रस्तावानुसार कमी किंवा रद्द केलं जाऊ शकतं। निलंबित झालेल्या खासदारांना न्यायालयात दाद मागता येऊ शकते का? नाही। खासदारांच्या निलंबनात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही। घटनेच्या कलम 122 नुसार संसदेने केलेल्या कारवाईवर न्यायालयात दाद मागता येत नाही। या 5 प्रश्नांव्यतिरिक्त खासदारांच्या निलंबनाबाबत तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सुचवा। त्या प्रश्नांचीही उत्तरे आम्ही देण्याचा प्रयत्न करू। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू